माऊली रामकृष्ण हरी. मित्रांनो, टाळ मृदंगांचा गजर, हातात भगवी ध्वजपताका, मुखी विठू माऊलीचे नाव आणि अंतकरणात ओसळून वाहणारा भक्तीचा रस. होय, या दिवसाची प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. ती पवित्र देवशयनी आषाढी एकादशी आज आहे. भक्तीचा सोहळा या उत्सवात आपले मनपूर्वक स्वागत. आपण आज जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्रानुसार वर्षभरात येणाऱ्या 24 एकादशीमध्ये या महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला महाएकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हटले जाते. देवशयनी म्हणजे काय, तर असं मानलं जातं की या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात योग निद्रेमध्ये अर्थात गाढ निद्रेत जातात. पुढील 4 महिने म्हणजे चतुर्मास भगवान विष्णू विश्रांती घेतात आणि कार्तिक एकादशीला प्रबोधिनी एकादशीला जागे होतात. या 4 महिन्यात जप, तप, उपवास आणि नामस्मरणाला अत्यंत विशेष महत्त्व दिले जाते. देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती पंढरपूरची पायीवारी. देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत लाखो वारकरी शेकडो मैलांचा पायी प्रवास करत ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता, पायाला पडलेल्या फोडांची तमा न करता केवळ माऊलीच्या दर्शनासाठी आस मनाशी बाळगून हे पाऊल पंढरीच्या दिशेने पडतात. वारी ही केवळ एक यात्रा नाही मित्रांनो, तर ती समता, बंधुत्व आणि निसीम भक्तीचे एक जीवन प्रतीक आहे. जिथे श्रीमंत, गरीब, लहान, मोठा हा भेद पूर्णपणे गळून पडतो. वारीची सुरुवात आषाढी एकादशीच्या आधी महिनाभर पूर्व होते. संतांच्या पालख्या गावोगावी फिरून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. दिंडीत चालणारे वारकरी हे चालणारे विठ्ठलच असतात. प्रत्येक टाळाच्या ठेक्यात एक मंत्र असतो, प्रत्येक पावलात एक प्रार्थना असते. साऱ्या जगाच्या थकलेल्या आत्म्यासाठी ही जगवणारी शक्ती आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे भक्तांच्या नामस्मरणातून आणि साधनातून सर्व जनतेच्या जीवाला एक भक्तिपूर्ण सन्मान मार्गी दिशा देणारा मार्ग. महाराष्ट्राच्या गावागावातून, शिवारातून, नदीकाठी आणि डोंगर पायऱ्यातून, डोंगर कपाऱ्यातून निघालेल्या दिंड्या ही केवळ सामूहिक यात्रा नाही, तर ती आत्मा ते परमात्मा या प्रवासाची जिवंत अनुभूती आहे. विठोबाचं दर्शन हा या वारीचा उद्देश असतो, पण प्रत्यक्षात ती एक पूर्ण आध्यात्मिक प्रक्रिया आहे. ती देहभान हरवणारी आणि आत्मभान जागवणारी आहे. वारी हे मराठी संस्कृतीचे परंपरेचे वैभव आहे. असा अनूप सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. वारी हा भक्तीचा सोहळा आहे, आनंदाचा मेळा आहे. या 2 प्रकारची वाटचाल आहे. एक पंढरपूरच्या दिशेने मुक्काम दर मुक्काम करीत चाललेली पावलांची वाटचाल, तर दुसरी वाटचाल अंतरंगाची आहे. अहंकार, लोभ, मोह, क्रोध यांच्या पाशाचे एक एक पदर या बंधात उलगडीत पुढे जाते आणि तितक्याच प्रमाणात अहंकारमुक्त व लोभमुक्त होत जाणे ही आज चाललेली दुसरी वाटचाल. एकीकडे भक्तीचा रंग, दुसरीकडे आपल्या रिपूंच्या विळख्यातून मुक्त होण्याचा मुक्तीचा रंग. ही बाहेरची आणि आतली वारी आपल्याला दर पावलागणिक श्रीमंत करीत राहते. आपण बदलत राहतो कळत व नकळत. विठ्ठलाच्या दर्शनाची आस ही प्रत्येक वारकऱ्याच्या डोळ्यात झळकते. अंगावर वाळवंटाची धूळ, हातात टाळ मृदंग, मुखात रामकृष्ण हरी आणि मनात तुझं पाहीन काळी जो ओवाळीन. वारी म्हणजे नात्याचा पुन्हा उलगडा होतो. देवाशी, मातीशी, सृष्टीशी आणि स्वतःशी एक वेगळाच बंध निर्माण होतो, जो शब्दात मांडता येत नाही. ही एक आंतरिक यात्रा आहे. आषाढी एकादशीला उपवास करायला विशेष महत्त्व आहे. म्हणजेच केवळ अन्नाचा त्याग करून उपवास करणे पुरेसे नाही, तर आजच्या दिवशी आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर आणि अहंकाराचा त्याग करणे हा खरा उपवास आहे. आजच्या दिवशी गरिबांना मदत करणे, कुणाचे मन न दुखावणे हीच विठू रायाची खरी पूजा आहे. आजच्या या पावन दिवशी आपण सर्वांनी विठू रायाच्या चरणी एकत्र प्रार्थना करूया. हे विठू माऊली, जगातील सर्व संकट दूर कर, बळीराजाला उदंड पीक पाणी दे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती लाभू दे. तुम्हा सर्वांना आणि तुमच्या कुटुंबाला आषाढी एकादशीच्या खूप मनपूर्वक शुभेच्छा. चला तर मग विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि प्रेमाने म्हणा, बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.